काय नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आज आमच्या मंडळाला 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतोय। सायुक्त मित्र मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे साजरा केला जातो। आणि यावर्षी नवीन काहीतरी घडलंय की 3 दिवस लगातार पाऊस असताना गरबा रसिक न थांबता कंटिन्यू 3-3 तास गरबा खेळलेले आहेत आणि त्यांचा ते उत्साह बघून आमच्या मंडळाला अजून प्रोत्साहन भेटलेले। दरवर्षी माझ्याकडे 3 साड्या असतात महिलांसाठी, पुरुषांसाठी टी-शर्ट असतात। सायली एंटरप्राइजेस कडनं एक गिफ्ट असतं आणि विना वर्ल्ड्स कडनं बॅग्स आहेत आणि अजून जे ग्रुप्स वगैरे आहेत, महिला ग्रुप पुरुष ग्रुप त्यांच्यासाठी गिफ्ट आहेत। उद्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे महिलांसाठी। सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण शहराच्या नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो। नवरात्र उत्सव सुरू झाला की कल्याण शहराच्या नागरिकांना ओढ लागते साई चौकाची, की साई चौकातला हा नवरात्र उत्सव सगळ्यात मोठा आणि शिस्तबद्ध म्हणून हा गरबा गणला जातो। की लोकांकडून कमेंट येतात की सर्वात स्वच्छ हा जो परिसर आहे साई चौक, ह्या चौकामध्ये जो गरबा होतो, ह्या गरबामध्ये 90% महिला आणि 10% फक्त पुरुष इथे खेळायला येतात। म्हणून आपल्या घरातल्या आई बहिणींना न कुठल्याही कोणाची भीती न बाळगता की ह्या चौकामध्ये आई बहिणी आमच्या इथे येतात, नाचतात, मजा करतात। आज 12 वाजले तरी महिलांचा जोश संपला नव्हता। मग असं वाटतं की त्या महिलांना की आम्ही अजून 1 तास जावं, पण शासनाच्या बंधनामुळे आम्हाला 12 वाजता बंद करावा लागतो। आम्ही तसंच उद्या परवा 3 दिवस 12 वाजेपर्यंत नवरात्र उत्सव आहे। जसा आमच्याकडे रोज महिलांसाठी 3 साड्या, पुरुषांसाठी 3 टी-शर्ट, विना वर्ल्डकडनं 8 बॅग म्हणजे ज्या पिकनिक बॅग असतात त्या 8 बॅग आहेत। महिलांकडनं लकी ड्रॉ पैठणी असतो। अशा विविध संकल्पना आमच्या या मंडळाचे राबवल्या जातात। चित्रकला स्पर्धा होतात, ड्रॉइंग स्पर्धा होतात, अशा विविध। म्हणून हा साई चौक दुमदुमला जातो। असे 9 दिवस कसे संपतात हे आम्हालाच कळत नाही। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।